एकदा असं झालं, पहाटेच्या थंड वाऱ्यात रस्त्यात कुणीच नव्हतं. फक्त एक माणूस एकटाच चालत होता. त्याचं नाव समाधान. आयुष्याने त्याला अचानक रिकामं करून सोडलं होतं. मित्र दूर गेली होती, नाती धुसूर झाली होती आणि मनात एकच प्रश्न घुमत होता, मी एकटाच उरलो, का उरलो? रस्त्याच्या दोन्ही बाजूनी शांतता त्याला जणू विचारत होती, काय शोधतोयस? तेवढ्यात डोंगरामागून पहिली किरण दिसली. समाधान थांबला. आकाशाकडे जणू तो बघतच राहिला आणि त्याच्या मनात अचानक एक विचार चमकला. एकटं चालायला कधी घाबरू नकोस. सूर्य पण दररोज एकटाच उगवतो. तो स्वतःशी हसला. कारण सूर्याच्या मागे न कुटुंब आहे, ना नातेवाईक आहे, ना मित्र. तरी तो रोज चमकतो, रोज जग उजळवतो. मग मी कशाची अपेक्षा करतोय? कोणी माझ्यासोबत यावं, कोणी मला समजून घ्यावं, कोणी माझ्यासाठी थांबावं? नाही, जग असंच असतं. लोकांची साथ मिळणं हा योगायोग, पण स्वतःची साथ ती आपणच निर्माण करावी लागते. समाधानने एक खोल श्वास घेतला आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. यावेळी त्याच्या पावलात भीती नव्हती, एक वेगळीच आग होती. त्याला जाणवलं, देवाने बुद्धी दिली आहे, शक्ती दिली आहे, हिंमत दिली आहे जिंकून दाखवण्यासाठी. डोंगरांची चढत पूर्ण करत तो माथ्यावर पोहोचला. समोरचं दृश्य प्रचंड सुंदर होतं. सूर्य पूर्णपणे उगवलेला होता. समाधानच्या डोळ्यात चमक आली. तो हळूच म्हणाला, आज मी एकटा आहे, पण उद्या उद्या माझाच प्रकाश माझी दुनिया बनेल. आणि त्या क्षणी त्याला कळलं, एकटापणा कधीच कमजोरी नाही.